होता। त्याचबरोबर आपल्याला असं दिसेल की खेडा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनाही त्यांनी याच मार्गाने न्याय मिळवून दिला होता। तेव्हा गांधीजींचा हा सत्याग्रह हा अतिशय मोठ्या प्रमाणात होणार अशा तऱ्हेची लोकांना खात्री वाटत होती। अशी खात्री वाटत असतानाच टिळक हे भारतामध्ये परत आले, परंतु दुर्दैवानं टिळक आजारी पडले आणि 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचं निधन झालं। त्यावेळी हे त्यांच्या समवेत होते आणि त्यांनी असं सांगितलं की लोकमान्य टिळकांचं जर स्मारक करायचं असेल तर स्वातंत्र्याची चळवळच आपण पुढे चालवली पाहिजे आणि या दृष्टीनंच त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे, असं जे गांधीजींचे उद्गार होते त्याप्रमाणे त्यांनी 20 साली सत्याग्रह चळवळीचं रणशिंग फुंकलं। या सत्याग्रह चळवळीच्या मध्ये जे अनेक मुद्दे त्यांनी घातले होते त्यामध्ये खिलाफत हाही मुद्दा घातला होता, ज्या संबंधी टिळकांशी त्यांनी चर्चा केली होती आणि टिळकांनी त्यांना संमती दिलेली होती। अर्थात पंडित नेहरूंना असं वाटत होतं की हा मुद्दा यावेळी आणणं बरोबर नाही आणि राजकारणामध्ये धर्माला काही स्थान असू नये, परंतु गांधीजी हे चळवळीचं नेतृत्व करत होते आणि त्यामुळे त्यांचा मुद्दा तो अन्य लोकांनी देखील मान्य केला। यावेळी असं दिसेल की मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास वगैरे देशातली अव्वल दर्जाची माणसं ही जी स्वतःच्या क्षेत्रामध्ये एक विख्यात कायदेपंडित म्हणून मान्यता पावलेली होती, त्यांनी आपलं सर्वस्व सोडलं, देशासाठी आपली सगळी धनदौलत देऊन टाकली आणि ते सत्याग्रह संग्रामामध्ये सामील झाले। म्हणून हा सत्याग्रह संग्राम हा एक अपूर्वच होता असं आपल्याला दिसून येईल। यावेळी दुर्दैवानं मात्र अहिंसक चळवळ व्हावी ही गांधीजींची अपेक्षा एका ठिकाणी पुरीपट झाली नाही आणि चौरी चोऱ्याला दंगा होऊन काही पोलीस तेथे मारले गेले। त्यावेळी गांधीजींनी ताबडतोब ती चळवळ मागे घेतली। हे ज्यावेळी घडलं त्यावेळी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, जवाहरलाल नेहरू हे सर्वजण गांधीजींवर अतिशय रागावले आणि ते म्हणले एका घटनेमुळे तुम्ही चळवळ कशी मागे घेता। परंतु गांधीजी असं म्हणाले की देशाची अहिंसक चळवळीसाठी तयारी नाही असं मला वाटतं आणि मी माझ्या निर्णयापासून यत्किंचितही दूर होणार नाही आणि म्हणून त्यांनी ती चळवळ मागे घेतली। हे आपल्याला दिसतं। पुढे गांधीजींच्यावरती सरकारने खटला भरला, त्यांना 6 वर्षात शिक्षा झाली। म्हणजे टिळकांना ज्याप्रमाणे 6 वर्षात झाली होती तशीच गांधीजींना झाली आणि तिथल्या त्या न्यायाधीशांनी देखील टिळकांचा उल्लेख केला। तेव्हा गांधीजी उभे राहिले आणि म्हणाले की आपण फार माझा मोठा गौरव करीत आहात, पण या खटल्यामध्ये गांधीजींची भूमिका आणखीन एक वेगळी होती। ती काय होती की त्यांनी सांगितलं की राजद्रोहाचा माझ्यावरती आपण खटला भरता आहात, पण राजद्रोह हा मुळी माझा धर्मच आहे, मी तो सतत करीत राहणार आहे आणि म्हणून मला आपण जास्तीत जास्त शिक्षा द्यावी। त्यांनी असं सांगितलं की इथले कायदे जे आहेत ते मोडावेत, हीच मी लोकांना शिक्षा देणार आहे। कायदेभंग हेच माझ्या चळवळीचं स्वरूप राहणार आहे। कारण आणि तिथं त्यांनी जे उद्गार काढले ते फार महत्वाचे आहेत। कायदा आणि नीती यांची ज्यावेळी फारकत होते त्यावेळी कायदा मोडून नीतीचं पालन केलं पाहिजे। म्हणजे गांधीजींनी आपल्या चळवळीला नैतिक अधिष्ठान आहे हे जगापुढे यावेळी जाहीर केलं असं आपल्याला दिसून येतं। पुढे 20 सालची चळवळ मागे घेतली, अनेक तरुणांचा तसा तेजोभंगही झाला। मग त्यांनी काय केलं असेल यातलं आपल्या महाराष्ट्रातलंच एक उदाहरण मी आपल्याला सांगतो। अप्पासाहेब पटवर्धन म्हणून एक हुशार विद्यार्थी होते, ज्यांना BA ला फर्स्ट क्लास मिळाला होता, MA ला ते बसलेले होते आणि एल्फिन्स्टन कॉलेज मधल्या त्यांच्या प्रोफेसरांनी त्यांना तत्वज्ञानाचं प्राध्यापक नेमायचं ठरवलं होतं। परंतु गांधीजींनी चळवळीचं रणशिंग फुंकलं आणि पटवर्धन त्या चळवळीत पडले। 1 वर्ष तुरुंग भोगून आले आणि गांधीजींकडे आले आणि म्हणाले की आता मी स्वातंत्र्यासाठी काय करू ते सांगा। तेव्हा गांधीजी म्हणाले तू राहतोस कुठे? म्हणले रत्नागिरी जिल्ह्यात। मग म्हणले हातात झाडू घे आणि भंगी काम करून सफाई कर तुझ्या जिल्ह्यामध्ये, तसंच खादीची विक्री कर, लोकांना दारू पिऊ नका म्हणून सांग आणि या मार्गाने तू विधायक काम कर। तेव्हा
पटवर्धन म्हणाले की या मार्गाने स्वराज्य कसं काय जवळ येईल. ते म्हणले या मार्गाने तू गेलास की तुला कळेल की आधी एक ब्राह्मण मनुष्य भंग्याचं काम करतो हे पाहिल्यानंतर आपल्याला अस्पृश्यता निर्मूलन केलं पाहिजे याची जाणीव लोकांच्यात निर्माण होईल. म्हणजे स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला सामाजिक सुधारणाही केली पाहिजे ही जाणीव अप्पासाहेबांना गांधीजींनी दिली. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तू ज्यावेळी हे करायला लागशील त्यावेळी पहिले 3 वर्ष लोक तुला वेडा म्हणतील, तुझ्या तोंडावर थुंकतील, पण 5 वर्षांनी तुला गांधीचा माणूस म्हणून लोक ओळखायला लागतील आणि नंतर तुझ्या भोवती हळूहळू तरुण माणसं निर्माण होतील आणि या खेपेला सत्याग्रहाच्या चळवळीत तू एकटा आलेला आहेस. परंतु 10 वर्षांनी जेव्हा मी चळवळ सुरू करीन त्यावेळी रत्नागिरीतून 500 तरी माणसं येतील असा मला विश्वास आहे. म्हणून एक चळवळ संपली म्हणजे ती चळवळ संपलेली नसते, दुसऱ्या चळवळीची तयारी त्या क्षणापासून सुरू होत असते हे गांधीजींनी दाखवलं आणि आपल्या अनुयायांना त्यांनी ठिकठिकाणी विधायक कार्यक्रम करायला सांगितलं. हे काही अप्पासाहेब पटवर्धन एकटे नव्हते, तर ओरिसामध्ये गोपबंधू चौधरी होते, खाली केरळमध्ये केल्लाप्पन होते, मद्रासमध्ये राजाजी होते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल पण सरहद्द प्रांतातले पठाण जे भांडणारे बंदुका चालवणारे म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्यातल्या खान अब्दुल गफार खाननी देखील गांधीजींचं अहिंसक अनुयायी म्हणून त्यांचं अनुयायित्व पत्करलं आणि त्यांनी देखील खुदाई खिदमतगार म्हणून तरुणांची संघटना उभी केली की ज्या ठिकाणी त्या तरुणांनी बंदुका बाजूला टाकून सफाई करायची, लोकांच्या मनामधले जे जुने विचार असतील ते बाजूला करायचे आणि सामाजिक सुधारणा करत स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करायची हे तिथं दाखवून दिलं. हा जो 20 सालामध्ये कार्यक्रम केला याच्यामुळेच पुढे चळवळीला हळूहळू वेग यायला लागला. म्हणून असं नाही झालं की चळवळ मागे घेतली म्हणजे सर्व संपलं, वेग यायला लागला आणि आता नवी पिढी देखील यायला लागली. म्हणून 1926-27 साली मग आता नवं नेतृत्व वरती यायला लागलं, ते म्हणजे पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचं. यांच्या बरोबरच ठिकठिकाणची तरुण माणसं त्याच्यामध्ये सामील होत होती आणि त्यांनी युथ लीग ही स्थापन केली आणि या युथ लीग मध्ये महाराष्ट्रामध्ये SM जोशी, नानासाहेब गोरे, र.के. खाडिलकर, युसुफ मेहर अली ही सगळी माणसं याच्यामध्ये सामील झाली. याच वेळी ब्रिटिश सरकारने एक सायमन कमिशन नेमलं आणि या सायमन कमिशनला इथं पाठवलं काही पुढला एकूण सुधारणेचा हप्ता कसा द्यायचा याची चौकशी करण्याकरता. या कमिशनवर एकही भारतीय नसल्यामुळे काँग्रेसने याच्यावर बहिष्कार टाकायचा ठरवला आणि युथ लीगनी सर्व ठिकाणी सायमन गो बॅक म्हणून प्रचंड निदर्शने केली. देशभर निदर्शनं झाली, लाठी हल्ले झाले, पण लोक हटले नाहीत. आपल्याला असं दिसेल की पंडित नेहरूंना देखील यावेळी लाठीमार सहन करावा लागला, तसंच लाला लजपतराय यांनाही लाठी लागली आणि ते तर वृद्ध पुढारी होते आणि दुर्दैवानं त्यांचं याच्यातून निधन झालं असं आपल्याला दिसून येईल. म्हणून हा एका बाजूला कार्यक्रम हा चालू होता. पण आपल्याला असं दिसेल की गांधीजी एका जन आंदोलनाची तयारी करत असताना क्रांतिकारकांची काही तयारी चालू होती. कारण या देशामध्ये हे सतत 2 प्रवाह आहेत की काहींना सशस्त्र बंडावर विश्वास आणि काहींचा जन आंदोलनावर विश्वास. गांधी हे जन आंदोलनाचे प्रतिनिधित्व लोकमान्य टिळकांप्रमाणेच करीत होते आणि क्रांतिकारकांची परंपरा ही चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आदी तरुण मंडळी ही चालवत होती. हा चंद्रशेखर आझाद कोण होता तर 1920च्या चळवळीत गांधीजींचं अनुयायित्व पत्करून तो सामील झालेला होता आणि त्याला फटक्याची शिक्षा झाली. त्यावेळी वंदे मातरम म्हणत त्यांनी फटक्याची शिक्षा भोगली. पण नंतर त्याला असं वाटलं की ही चळवळ मागे घेतली, या अहिंसक चळवळीने काय होणार आहे, आपण हातामध्ये बंदूकच घेतली पाहिजे. आणि म्हणून ही सर्व मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणून स्थापन केली. पुढे मी आपल्याला सांगितलं
की लालाजींच्यावरती हल्ला झाला आणि ते आजारी पडले, पुढे त्यात त्यांचं निधन झालं. तेव्हा या तरुण माणसांनी याचा बदला घ्यायचा ठरवलं आणि लालाजींना ज्यांनी दंडुका मारला ते स्कॉट आणि सॉन्डर्स जे अधिकारी होते, त्यातल्या सॉन्डर्स या अधिकाऱ्याचा लाहोरला गोळी घालून राजगुरू हा जो भगतसिंग यांचा सहकारी होता, या राजगुरूनं त्याला गोळी घातली. त्यावेळी त्याच्याबरोबर भगतसिंगही होते, चंद्रशेखर आझादही होते आणि तिथं एक क्रांतीचं नवं पर्व आपण जणू सुरू करत आहोत असं या लोकांना वाटायला लागलं. पुढे काय झालं की हे जरी झालं, क्रांतिकारकांनी आणखी काकोरी कटात खटला झाला, पुष्कळ झालं. पण त्याच वेळी सरकारनं जसा रौलट ऍक्ट होता तसा आणखीन एक त्या ठिकाणी कायदा केला, एकूणच लोकांच्या नागरी हक्कावर बंधन टाकणारा, आणि तो यामध्ये सेंट्रल काउन्सिलमध्ये येणार होता. त्यावेळी विठ्ठलभाई पटेल हे स्पीकर होते. हा ज्यावेळी येणार होता त्यावेळी भगतसिंगांनी त्याच्या विरुद्ध निदर्शन करायचं ठरवलं आणि भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या त्या सेंट्रल काउन्सिलमध्ये एक बॉम्ब टाकला, त्याचा स्फोट झाला. मात्र त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणाला मारायचं नाही आणि अशा रीतीनंच त्यांनी बॉम्ब टाकला आणि तिथं क्रांती चिरायू हो अशा त्यांनी घोषणा दिल्या. भगतसिंग यांना पकडण्यात आलं आणि नंतर सरकारचं दमनचक्र अर्थातच चालू राहिलं. हे पकडले गेल्यानंतर सर्वच क्रांतिकारकांची पुढे धरपकड झाली आणि त्यांच्यावरती खटला भरण्यात आला आणि भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशीची शिक्षा झाली आणि ते पुन्हा इन्किलाब जिंदाबाद म्हणत हसत हसत फासावर चढले. चंद्रशेखर आझाद सापडला नाही, पण पोलिसांच्या समोर लढत असताना अलाहाबादला अल्फ्रेड पार्क मध्ये तो मारला गेला आणि शहीद झाला असं आपल्याला दिसून येतं. म्हणून क्रांतिकारकांचे हे प्रयत्न चालले होते. त्याचबरोबर आता रशियामध्ये जो कम्युनिझमचा प्रयोग चालला होता ते साहित्यही याच वेळी हिंदुस्थानमध्ये येत होतं आणि काही ट्रेड युनियन क्षेत्रामध्ये कार्य करणारे डांगे, मिरजकर, मुजफ्फर अहमद आदी कार्यकर्ते निर्माण झालेले होते. तेव्हा सरकारने त्यांचीही धरपकड केली आणि एक मिरज कटाचा खटला करून याही लोकांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा दिल्या असं आपल्याला दिसून येईल. हे सर्व होत असताना गांधीजी म्हणाले की त्यांचं जरी काम चालू असलं तरी मी माझ्या पद्धतीनं काम चालू करणार. आणि काँग्रेसची आकांक्षा जी व्यक्त झाली ती 1929च्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि 31 डिसेंबरला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी मांडला आणि तो एकमतानं पास झाला. काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. हा जसा एक महत्वाचा टप्पा, तसा 1930 साल ज्यावेळी उजाडत होतं त्यावेळी पास झालेला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव हा एक दुसरा महत्वाचा टप्पा होता. हे मुलांनो तुम्ही कधीही विसरू नका. हा ठराव झाल्यानंतर 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करावा असं जाहीर करण्यात आलं आणि नंतर मग त्या दिवशी खूप धरपकड झाली, पण तरीही चळवळीला जणू सुरुवात झाली आणि नंतर गांधीजींनी सत्याग्रह चळवळीचं रणशिंग फुंकलं आणि मिठाचा कायदा मी मोडणार असं जाहीर केलं. आता देशातल्या काही बुद्धिमान माणसांना कळेच ना की मिठाच्या आणखीन स्वराज्य संबंध काय, पण गांधीजींनी सांगितलं की प्रत्येक माणसाला मीठ लागतं आणि या मिठावरती कर बसवण्याचा सरकारला अधिकार नाही आणि तो कर आम्ही देणार नाही असं ज्यावेळी आपण म्हणतो याचा अर्थच ब्रिटिशांना राज्य करण्याचा इथं अधिकार नाही हा त्यांना आपण इशारा देतो आहोत. आणि म्हणून मी हा अशा तऱ्हेचा सत्याग्रह करणार आहे आणि म्हणून साबरमती आश्रमापासून निघून दांडीपर्यंत आपण पायी चालत जाणार असं गांधीजींनी जाहीर केलं. सगळ्या देशभर एक नव चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. लोकांना समजलं, बुद्धिवंतांना प्रथम कळायला जी अडचण झाली ते समजलं लोकांना
की मिठाचा सत्याग्रह हा एक असामान्य आहे. म्हणून त्याच्याबद्दल पुढे जे कवी ग दि माडगुळकरांनी गांधीजींना उद्देशून म्हटलंय की उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया, हे त्यावेळी लोकांनी दिसलं. गांधीजी निघाले, दांडीला सत्याग्रह झाला, अनेक जण पकडले गेले, लाठी हल्ला झाला. पुढे धारासना वगैरे सर्व ठिकाणी जे सत्याग्रह झाले तिथं सत्याग्रहींची डोकी फोडण्यात आली, पण कोणीही तिथं माघार घेतली नाही. महाराष्ट्रामध्ये शिरोड्याचा सत्याग्रह झाला आणि अप्पासाहेब पटवर्धन जे रत्नागिरी जिल्ह्यातले 20 साली आले होते एकटे, त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी हजाराहून जास्त लोक या मिठाच्या सत्याग्रहात आले. हे खरोखरच सर्वांना अभिमान वाटावा अशा तऱ्हेची गोष्ट होती. असे सर्व ठिकाणी झाले. मुंबईला तर स्त्रिया या ठिकाणी आघाडीवरती राहिल्या. आतापर्यंत स्त्रिया या चळवळीत कधी आलेल्या नव्हत्या, पण गांधीजींच्या या चळवळीमुळं आपल्याला असं दिसेल की स्त्री मुक्तीला देखील एक सुरुवात झाली आणि स्त्रियांनी हातामध्ये झेंडे घेतले. पंडित नेहरूंच्या भगिनी विजयालक्ष्मी या ज्याप्रमाणे होत्या त्याप्रमाणे मुंबईला हंसा मेहता होत्या, अवंतिकाबाई गोखले होत्या, या सर्वजणी होत्या. आणि ज्याला आपण आझाद मैदान म्हणतो, या ठिकाणी स्त्रियांच्यावरती घोडेस्वार घातले, परंतु त्यांनी आपल्या हातातला झेंडा सोडला नाही. म्हणून त्यावेळी एक गाणं प्रभात फेरीमध्ये म्हटलं जायचं नेहमी, गाजविले गाजविले महिलांनी रणांगण, आझाद मैदान आझाद रणांगण गाजविले, महिलांनी पुरुषा लाजविले. म्हणजे महिला देखील आमच्या पराक्रमी आहेत हे त्यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणून झाशीच्या राणीची ही परंपरा अहिंसक सत्याग्रहामध्ये या रीतीनं स्त्रियांनी चालू ठेवली. देशभर लक्षावधी माणसं पकडली गेली असं आपल्याला दिसतं. आणि याच्यामध्ये लोक कुठेही डरले नाहीत, कुठेही भ्याले नाहीत. प्रत्येक मनामध्ये लोकांच्या निर्भयता निर्माण झाली. म्हणून पंडित नेहरूंनी एकूणच गांधीजींच्या चळवळीचं जे वर्णन केलेलं आहे ते असं की या चळवळीमधून लोकांना मुख्यतः निर्भयता शिकवली गेली. जे लोक पोलीस पाहिल्यानंतर पळत असत ते आता ताठ मानेनं उभे राहायला लागले. अगदी दूरदूरच्या खेड्यामध्ये स्वराज्य म्हणजे काय याची चर्चा व्हायला लागली. गावागावामधून साधी सुधी माणसं ही सत्याग्रह चळवळीमध्ये सामील व्हायला लागली. आणि यामुळे खरोखरच काँग्रेसनी जे काही काम केलं त्यावेळी त्याच्यामुळे साम्राज्याला एक जबरदस्त हादरा बसला. अर्थात जन आंदोलन हे फार काळ चालत नाही, म्हणून 31 साली हे जन आंदोलन पुन्हा मागे घेतलं गेलं. गांधीजी राऊंड टेबल कॉन्फरन्सला इंग्लंडला गेले. तिथं त्यांचा जे म्हणणं होतं ते काही ऐकलं गेलं नाही आणि ते निराश होऊनच तिथं परत आले. पण त्यांनी इंग्लंड समोर आपली भूमिका मांडली. आणि नंतर आपल्याला असं दिसेल की पुन्हा 32 साली सरकारने जबरदस्त दडपशाही करायला सुरुवात केली. सर्व पुढाऱ्यांना पकडलं, अनेकांनी पुन्हा सत्याग्रह केले आणि पुन्हा जेलभरो आंदोलन सुरू झालं. यावेळी गांधीजी जेलमध्ये होते आणि याच वेळी सरकारने आपण या देशामधले जे दलित आहेत त्यांना विभक्त मतदारसंघ देणार हे जाहीर केलं. आणि हे जाहीर केल्याबरोबर गांधीजींनी सांगितलं की आमच्या देशाचे तुकडे पाडण्याचा हा जो कुटील डाव आहे हा मी यशस्वी होऊ देणार नाही आणि म्हणून मी प्राणांतिक उपोषण करणार. आणि 1932 साली त्यांनी येरवडा तुरुंगामध्येच प्राणांतिक उपोषण सुरू केलं. हे केल्यानंतर देशभर खळबळ उडाली. रवींद्रनाथ टागोर आले आणि मग लोक म्हणाले की निदान गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांची बोलणी तर होऊ द्यात की नाही. आणि मग ही बोलणी सुरू झाली. डॉक्टर आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते काय गांधीजींना म्हणाले की तुमची भूमिका ही मानवतावादाची सहानुभूतीची आहे, पण दलितांना दया नकोय, सहानुभूती नकोय, आम्हाला न्याय हवाय. आम्हाला तुम्ही बरोबरनं वागवलं पाहिजे आणि ते तुम्ही वागवत नाही. खूप वादविवाद झाला, परंतु डॉक्टर आंबेडकरही मनाने फार मोठे. शेवटी ते म्हणाले की गांधीजींचे प्राण वाचले पाहिजेत आणि म्हणून आपल्या भूमिकेला काहीशी त्यांनी मुरड घातली आणि
हे जे विभक्त मतदारसंघ आहेत हे नकोत, वेगळ्या तऱ्हेनं प्रतिनिधित्व कसं देता येईल हे आपण बघूया. या रीतीनं तो जो सुप्रसिद्ध पुणे करार झाला. आणि यावेळी गांधीजींनी मात्र एक आश्वासन दिलं की स्वातंत्र्य चळवळ ही राजकीय स्वातंत्र्याची केवळ चळवळ नाही, याच्यामध्ये सामाजिक चळवळीचा, सामाजिक समतेचा प्रवाह हा देखील आपण आणला तरच ही चळवळ यशस्वी होऊ शकेल. देशाने ते मान्य केलं. अर्थात पाळलं किती प्रमाणात ते आपल्याला नंतर सांगता येईल, पण देशाने ते मान्य केलं हेही पुढचं पाऊल होतं. नंतर सरकारने लोकांना सोडून दिलं. पुढे 34 सालामध्ये सुटले सगळे लोक. हे सुटल्यानंतर पुढे आपल्याला असं दिसेल की 1936 साली पंडित नेहरूंनी पुन्हा देशभर दौरा काढला आणि सांगितलं की आता नव्या कायद्याप्रमाणे जेव्हा इलेक्शन्स होतील त्यावेळी तुम्ही काँग्रेसला मत द्या, कारण काँग्रेसला मत याचा अर्थ स्वातंत्र्य संग्रामाला मत, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्याप्रमाणे 37 साली निवडणुका झाल्या आणि 7 प्रांतामध्ये काँग्रेस मंत्रिमंडळ आली. पण आता एक नवीच घटना घडली आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीला पुन्हा प्रचंड वेग आला. ती घटना म्हणजे 1939च्या सप्टेंबर महिन्यामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. हे दुसरं महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी एका बाजूला इंग्लंड, फ्रान्स ही लोकशाहीवादी राष्ट्र होती, दुसरीकडे हुकुमशाहीवादी हिटलर होता, मुसोलिनी होता. तेव्हा पंडित नेहरूंनी काय सांगितलं की भारत हे लोकशाहीवादी राष्ट्र आहे, पण इंग्लंडला मुळे आपण लोकशाहीवादी आहोत असा दावा करण्याचा अधिकारच नाही. इंग्लंडचं जोपर्यंत साम्राज्य आहे तोपर्यंत इंग्लंड हे लोकशाहीवादी राष्ट्र नाही आणि म्हणून आम्ही इंग्लंड बरोबर संघर्ष करणार. त्यावेळी जे भारतावरती आक्रमण होईल असं ज्यावेळी व्हाईसराय म्हणाला तेव्हा गांधीजींनी त्याला सडेतोड उत्तर दिलं की स्वतंत्र भारताचे नागरिक स्वतःचं रक्षण करू शकतील, पण ब्रिटिशांचे गुलाम असले भारतीय जे आहेत ते काही स्वतःचं रक्षण करू शकणार नाही. म्हणून मग गांधीजींनी युद्धविरोधाची भूमिका ही तिखटपणे मांडायला सुरुवात केली आणि वैयक्तिक सत्याग्रह हा त्यांनी त्यावेळी सुरू केला. म्हणजे देशामध्ये आता चळवळीचं वातावरण हे तापू लागलं. हे तापत असतानाच त्यावेळी जयप्रकाश नारायण हे युद्धविरोधी भाषणाबद्दलच या राजस्थान मधल्या एका तुरुंगामध्ये सरकारने त्यांना ठेवलं होतं. तिथून त्यांनी एक पत्रक आपल्या समाजवादी मित्रांना बाहेर पाठवलं आणि त्या पत्रकात त्यांनी काय सांगितलं की आता याच्या पुढची चळवळ ही केवळ सत्याग्रहाची, कायदेभंगाची होऊन चालणार नाही, तर आपल्याला भूमिगत चळवळ करावी लागेल आणि आपल्याला सरकार खिळखिळ करण्यासाठी, सॅबोटेजिंगसाठी सारखे कार्यक्रम घ्यावे लागतील, अशा कल्पना त्या पत्रकात मांडल्या होत्या. आणि तरुण माणसं त्यामुळे या पत्रकानी फार नवीन उत्तेजित झाली. मला आठवतं की मी विद्यार्थी होतो आणि मी हे पत्रक वाचल्यानंतर माझ्या अंगावर जण रोमांच उभे राहिले आणि असं वाटलं की आता या मार्गाने आपल्याला जायला मिळणार. म्हणजे आता प्रचंड मोठी चळवळ तर होणारच, पण ही चळवळ ही एका बाजूला सत्याग्रहाची आणि दुसऱ्या बाजूला भूमिगत चळवळ अशी होणार याची जाणीव आम्हाला झाली. पुढे वैयक्तिक सत्याग्रह संपला. नंतर अमेरिकेने चर्चिलवरती दबाव आणला की भारताला आपल्या बाजूला काहीतरी वळवून घेतलं पाहिजे आणि म्हणून क्रिप्स साहेबाला इथं पाठवलं आणि क्रिप्सने असं आश्वासन दिलं की दुसरं महायुद्ध संपलं की भारताला वसाहतीचं स्वराज्य दिलं जाईल. त्यावेळी गांधीजींनी त्यांना अगदी मुहतोड जसा म्हणतात तसा जबाब दिला आणि सांगितलं की तुम्ही कोण सांगणार आहे, तुमची आज काय अवस्था आहे, भारत स्वातंत्र्य मिळवणार आहे, तुम्ही इथून चालतं झालं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की ज्या बँकेचं दिवाळं निघालेलं आहे त्यांनी 2 वर्षानंतरचा चेक द्यावा, तशा तऱ्हेचं तुमचं हे आश्वासन आहे, आम्ही ते काही स्वीकारणार नाही, आम्ही आमचं स्वराज्य मिळवणार आणि म्हणून मी चले जाव चळवळ सुरू करणार. आणि मग गांधीजींनी देश पेटवायला सुरुवात केली आणि
आपल्याला असं दिसेल की 1942च्या जानेवारी पासून देशामध्ये एक नवीन स्वातंत्र्य संग्रामाचं असं वातावरण निर्माण झालं. मला त्यावेळचे गांधीजींचे अग्रलेख आठवतात. एकेका अग्रलेखामधून ते जणू अंगार फुलवीत चालले होते आणि देशभर हा बनवा भडकणार असं स्पष्टपणे दिसत होतं. ही मग चले जावचा ठराव हा प्रथम काँग्रेस वर्किंग कमिटीनं केला आणि नंतर त्या ठरावाला संमती देण्यासाठी 7 ऑगस्ट 1942ला मुंबईला गवालिया टँक मध्ये समोर एक काँग्रेसचं प्रचंड अधिवेशन भरलं. देशातनं सर्व भागातून हजारो लोक आले होते आणि विशेषतः तरुण याच्यामध्ये होते आणि लोकांना वाटत होतं की आता हा अखेरचा लढा आहे, हे अखेरचं बंड आहे आणि म्हणून तिथं लोक आलेले होते. यावेळी आम्ही गांधीजींचं भाषण ऐकलं, आझादांचं ऐकलं, पटेलांचं ऐकलं, पंडित नेहरूंचं ऐकलं आणि त्यावेळी किती बेहोशी आणि धुंदी आली होती हे मुलांनो मला काही शब्दामध्ये आपल्याला सांगता येणार नाही. पण मला असं वाटत होतं की आपण जिवंत आहोत हे आपलं किती भाग्य आणि तरुण आहोत हा तर हे तर स्वर्ग सुख असं जणू त्यावेळी वाटत होतं. पुढे 8 ऑगस्टला सरकारने या सर्व लोकांना पकडलं. गांधीजींनी त्यावेळी जो संदेश दिला करेंगे या मरेंगे, यामुळे हे याचं लोकांनी पालन करायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवसापासून मग मिरवणुका सुरू झाल्या. सरकारने लाठीमार सुरू केले, अश्रुधूर सोडला, गोळीबार झाले, लोक हुतात्मे झाले, पण चळवळ चालू राहिली, लोक काही हटले नाहीत. म्हणून त्यावेळी मला आठवतं की 9 ऑगस्टला आम्ही ज्यावेळी त्या गवालिया टँकवर सकाळी गेलो होतो त्यावेळी अरुणा सफले आल्या आणि त्यांनी ज्या रीतीनं झेंडा फडकवला तो अजून माझ्या नजरेसमोर आहे आणि त्यावेळी जे काही थरारून गेलं अंतःकरण, त्यामुळे आम्ही कोणी घरी मग परतच गेलो नाही. या चळवळीमध्येच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सामील झालो. वंदे मातरम हे गीत आपल्याला माहिती आहे की बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत आहे आणि या वंदे मातरमनी विशेषतः बंगालच्या फाळणी विरोधी ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी तरुणांच्यात एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि हे वंदे मातरम म्हणल्याबद्दल त्यावेळी बंगालमधल्या तरुण मुलांना फटके खावे लागले आणि म्हणून वंदे मातरम हा एक मंत्रच झालेला होता. हे जसं वंदे मातरम होतं त्याप्रमाणे इनकिलाब जिंदाबाद, क्रांती चिरायू हो या घोषणा होत्या. सुभाष बाबूंनी काय सांगितलं, तुम मुझे खून दो मैं आपको आझादी दूंगा, म्हणजे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवून देतो. या तऱ्हेचे होते हे जे काही आहे. संपूर्ण स्वातंत्र्याचा विजय असो. आपल्याला कदाचित आज त्या घोषणा वाचित असताना असंही वाटेल की त्यावेळी इतके लोक वेडावले होते. हो, स्वातंत्र्य चळवळीसाठी एक लोकांच्या मध्ये बेहोशी, धुंदी आणि हे वेडच होतं. हे जे वेड असतं याला पावित्र्याचा, उदात्ततेचा स्पर्श असतो आणि या ज्या घोषणा असतात ही त्याची प्रतीक असतात. हे मी सांगितलं की एका बाजूला हे चळवळीचं स्वरूप कसं होतं, निदर्शनांचं होतं, मोर्चे निघत होते, हत्याकांड होत होतं, काही जण हुतात्मे होत होते. पण त्याचबरोबर जयप्रकाशजींनी ते जे पत्रक लिहिलं होतं त्याप्रमाणे काही समाजवादी पुढाऱ्यांनी आपलं त्या ठिकाणी संघटन उभारलेलं होतं आणि म्हणून अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफल्ली, डॉक्टर राम मनोहर लोहिया आदींनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेनं आपली चळवळ ही संघटित करायला इथं सुरुवात केलेली होती. ही केलेली असताना आपल्याला असं दिसेल की ठिकठिकाणी तरुणांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये या भूमिगत चळवळीचं नेतृत्व शिरूभाऊ लिमये हे करत होते. भूमिगत चळवळ ही एक मोठी चित्तथरारक गोष्ट असते. त्या चळवळीमध्ये नावं बदलून राहावी लागतात, वेश बदलून जावं लागतं. एस.एम. जोशी त्यावेळी एखाद्या मुस्लिम काझी सारखा पोशाख करत त्यांची लांब काळी शेरवाणी ही मला आठवते
आणि इमाम अल्ली म्हणून त्यांना काही जण ओळखत असत. त्यावेळी शिरूभाऊंना आम्ही दादा मराठे म्हणत असू अशी त्या ठिकाणी होती. हे जे भूमिगत लोक एक ज्या ठिकाणी राहत होते त्याला थट्टेने आम्ही मूषक महाल असं नाव दिलेलं होतं. म्हणजे हे जणू बिळामध्ये राहणारे उंदीर आहेत, पण खरे उंदीर नव्हते, हे सिंह होते, अशा तऱ्हेची परिस्थिती होती. म्हणून या सिंहाची ही गुहा होती. त्यावेळी वेगवेगळी कामं चाललेली असायची. साने गुरुजी हे 9 ऑगस्टलाच नेमके सुटले आणि भूमिगतांच्यात सामील झाले. तर साने गुरुजी हे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या तरुणांच्या भेटी त्या ठिकाणी बैठका घेत आणि त्याच्यामध्ये ते जे बोलत त्यामुळे शेकडो तरुण चळवळीमध्ये आले. तिथं ज्याप्रमाणे आता भूमिगत चळवळ चालवायची तर प्रचार यंत्रणा पाहिजे म्हणून बुलेटिन्स म्हणजे गुप्तपत्रक काढायची कशी, सायक्लोस्टाईल कशी करायची, हजारो पत्र कशी वाटायची, हे काम माझ्यासारखे विद्यार्थी करत होते. अनेक ठिकाणी आमच्या मिरवणुकाही निघत होत्या. या मिरवणुकांच्या वरती जे हल्ले झाले त्याच्यामध्ये काही ठिकाणी लाठ्या बसल्या. पण माझा एक मित्र वसंत दाते हा महाडला गेलेला होता आणि महाडच्या मोर्चाचं तो नेतृत्व करत असताना त्याला गोळी लागली आणि तो हुतात्मा झाला. हा ज्यावेळी समजलं त्यावेळी काय वाटलं ते आज मला तुम्हाला सांगता येणार नाही. एका बाजूला विलक्षण अभिमान वाटला की आपल्या मित्रांनी देशासाठी प्राण दिला आणि दुसरीकडे आपला मित्र गेला म्हणून वाईटही वाटलं. त्याच्यावरती आमच्या वसंत बापटनी त्यावेळी कविता केली होती, स्वातंत्र्याचा नाद घुमविला जाने पहाडा पहाडात, वसंत दाते अमर जाहला प्राण अर्पुनी महाडात. असं ठिकठिकाणी होत होतं. कोतवाल म्हणून माथेरानचे एक अतिशय तडफदार कार्यकर्ते होते. त्यांनी जसं वासुदेव बळवंतांनी लोकांना एकत्र केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ठाकूर कातकरी या लोकांना एकत्र केलं आणि सिद्धगडावर जणू काही ठिकाणी त्यांचंच राज्य तिथं चाललं होतं. पुढे सरकारने वेढा घातला त्यांच्या त्या निवासस्थानाला आणि गोळीबार होत असताना कोतवाल मारले गेले. हे ज्यावेळी आम्हाला जेलमध्ये कळलं त्यावेळी पुन्हा अभिमानही म्हणजे एक डोळा अभिमानानं हसत होता, दुसरा डोळा त्यावेळी काहीसा दुःखी होत होता, कारण आपला हा शूर सहकारी मारला गेला. असं हे पर्व आहे.